मित्रांनो, ह्या आहेत जागतिक वारसा लेणी आणि आपण पाहतो आहोत वेरूळ येथील या जगप्रसिद्ध अशा लेणी। या लेणीमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपलं मन अगदी भारावून जातं आणि या ठिकाणी केलेली कलाकुसर, या ठिकाणी दिसणाऱ्या विविध प्रकारच्या मूर्ती ह्या आपल्याला अगदी भारावून टाकतात आणि आपल्याला पूर्वीच्या काळातील जे वैशिष्ट्यपूर्ण काम आहेत ते किती कुशलतेने आणि किती कुशाग्र बुद्धीने या ठिकाणी केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतं। या ठिकाणी या इमारतीचा जो भाग आहे तो आहे बौद्ध लेणीचा। या बौद्ध लेणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गौतम बुद्धाच्या मूर्ती या ठिकाणी जागोजागी कोरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या इमारतीमध्ये जो समोरचा भाग आहे तो अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक असा या ठिकाणी इमारतीचा समोरचा भाग, या लेणीचा भाग या ठिकाणी कोरलेला आहे आणि अतिशय या ठिकाणी ही जी इमारत आहे, ही जी लेणी आहे ती अगदी पूर्वीच्या काळामध्ये आपला विविध प्रकारचे संदेश या इमारतीमधून आपल्याला दिलेले आहेत। ही इमारत म्हणजे आपल्या आधुनिक काळातील एक चॅलेंज आहे आणि इतक्या नियोजनबद्ध आणि आकर्षक अशा या इमारती कोरताना पूर्वीच्या काळातील जे लोक होते ते खरोखर अतिशय बुद्धिमान आणि नियोजनबद्ध काम करणारे होते, यामध्ये कोणती शंका नाही। मित्रांनो, या लेणी म्हणजे आज आपल्या तांत्रिक युगामध्ये आपल्याला चॅलेंज देणारे आहेत आणि इतकं नियोजनबद्ध काम हे आज आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून पूर्ण होऊ शकत नाही, परंतु आपल्या पूर्वजांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये ज्या कल्पना होत्या त्या खरोखरच अद्वितीय आहेत आणि आजही त्याला चॅलेंज नाही। तरी मित्रांनो, अशा लेणी पाहून आपण खरोखरच भारावून